किंवा कार्यकर्ते असतील यांना पक्षात त्या ठिकाणी सामावून घेण्याची एक व्यापक भूमिका भारतीय जनता पार्टीची नक्कीच आहे। परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आज काँग्रेस किंवा इतर पक्षातले लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत, ज्याची सुरुवात आपण मिलिंद देवरांच्या माध्यमातून परवाच त्या ठिकाणी पाहिली। याला दोन कारण आहेत। मिलिंद देवरांनी प्रवेशाच्या वेळेला सांगितलं की जुनं काँग्रेस राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे सुशीलकुमार शिंदे सारख्या जुने काँग्रेसचे नेते आहेत ज्यांना दिसते ती काँग्रेस राहिली नाही, ती विचारधारा राहिली नाही। राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अधोगती सुरू आहे आणि मग अशा वेळेला जर देशाला पुढे नेण्याचं काम, कधी काळी काँग्रेसनं त्या ठिकाणी चांगल्या भावनेतनं काम करणारी पिढी होती, ती जर आज मोदी साहेब त्या ठिकाणी करत असतील तर पक्षापलीकडे जाऊन त्या ठिकाणी मोदी साहेबांना समर्थन द्यावं अशा प्रकारची एक मानसिकता मोठ्या प्रमाणावर आज रूढ झालेली दिसते। आणि त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला जे तरुण नेतृत्व काँग्रेसचं आहे त्यांना असं वाटतंय की आमचं नेतृत्व किंवा पक्ष आता पुढे जाऊ शकत नाही, पक्षाकडे ना कुठल्या आयडियोलॉजी, पक्ष ना कुठला भूमिका घेत, आणि त्याच्यामुळं तरुण पिढीला मोदी साहेबांचं आकर्षण आहे की मोदी साहेब एक देशाला विकासाकडे नेत आहेत, गरिबाच्या कल्याणासाठी काम करतायत, जागतिक स्तरावरच प्रतिमा त्या ठिकाणी आमची उंचावली जाते। आणि याच्यामुळे तरुण पिढी ही आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाला भारावून किंवा प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कल दिसतोय, ज्याची सुरुवात त्या ठिकाणी मिलिंद देवरांनी करून दिली। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जेव्हा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला काँग्रेसचं नेतृत्व आता जे जुनं आहे ते आता निराशाजनक झालेलं, काय होऊ शकत नाही। आणि जर समोर आशेचा किरण मोदी साहेब दिसत आहेत तर आपण कशाला हात दाखवून अवलक्षण करा अशी मानसिकता आहे। आणि त्यातल्या तरुण पिढीला आज मोदी साहेब एक दीपस्तंभाप्रमाणे वाटतात, आपलं काही फ्युचर दिसत नाही। मग त्या प्रवाहात जाऊन आपण देशाच्या भल्यासाठी त्या ठिकाणी भूमिका घ्यावी अशी एक चांगली पिढी त्या मानसिकतेत असतानाची दिसते। त्यातनं हे सगळे विषय पुढे येताना दिसतात। पण राजकीय समीकरण पण बदलतील जर प्रणिती शिंदे आणि स्वतः सुशीलकुमार शिंदे आले तर 2 वेळा पराभव झाला तरी देखील आम्हाला ऑफर आहे असं सुद्धा ते म्हणतायत, त्यामुळे कसं पाहता याकडे? नाही, निश्चितपणे या राज्याचं नेतृत्व सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केलंय, देशामध्ये काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली, काही अंशी त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जनाधारी काही विषयात काही घटकांमध्ये त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे अगदीच ते काही कामाचे नाहीत किंवा काय त्यांच्याकडून उपयोग नाही असं नाही, तर त्यांचा निश्चितपणे या ठिकाणी एक लोकसंग्रह आहे, एक त्यांची प्रतिमा आहे, त्याचा उपयोग तर होऊ शकतो। नक्कीच, पण इतर जे नेते आहेत